मला एरोफिजियाचा त्रास होतो. म्हणजे माझ्या नकळत माझ्या पोटामध्ये हवा हे केली जाते, सक केली जाते आणि बोला. आणि सारख्या सारख्या ढेकळं येत राहतात. बरं. वय किती आहे आपलं? हॅलो. हा, आपलं वय किती आहे विचारतात डॉक्टर? माझं वय 54 आहे. 54. त्यांना सतत ढेकर येण्याचा आपण आता म्हटलं की वयाच्या 50 स्त्रियांना एकदा पाळी गेली आणि वयाच्या 50 नंतर आणि पुरुषांच्या मध्ये 55 नंतर जनरली अनेक प्रकारचे पोटाचे विकार संभवतात. त्यामध्ये पोट गच्च होणं, पोट फुगणं, गॅसेस प्रमाणापेक्षा जास्त होणं, पोट कधी साफ होतं कधी साफच होत नाही, अस्वस्थता जास्त जाणवते, गॅस प्रमाणापेक्षा जास्त होतो, त्यामुळे छातीवरती प्रेशर येतं, असे अनेक प्रकारचे त्रास होतात. त्याचं कारण नैसर्गिक आतड्यांच्या हालचाली मंदावणं. तर त्याला सगळ्यात महत्त्वाचा पर्याय पंचकर्म करणं गरजेचं आहे. पंचकर्माच्या प्रक्रियांची मदत घेऊन आपण आयुर्वेदिक औषधी फॉलोअप एक 4-6 महिन्यापर्यंत जर केला आणि थोडंसं डाएट, अगदी महत्त्वाचा पार्ट असतो की आपण जनरली सांध्यांचे त्रास कसे म्हणतो की वयाच्या 40-45 नंतर मान दुखते, पाठ दुखते, खांदे दुखतात, कंबर दुखतं, गुडघे दुखतात, हे रुटीन पार्ट आहे. आजकाल असं झालं की पचनाच्या प्रक्रिया 20-25-30लाच मुलांच्या ज्या आहाराच्या चुकीच्या सवयी आहेत त्यामुळे 30-35ला स्पॉन्डिलोसिसचा त्रास चालू झाला, हे आपल्याला बघायला मिळतं. पण पचनाचे अनेक जे त्रास चालू होतात यामध्ये गॅस प्रोडक्शन किंवा वाताचं प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे मसलवरती स्टिफनेस जास्त येतो आणि त्यामुळे मणक्यामध्ये असणारा गॅप कमी होऊन स्पॉन्डिलोसिसला सुरुवात होणं, मान दुखीला त्रास चालू होणं किंवा कमरेवरती प्रेशर आल्यामुळे लंबा स्पॉन्डिलोसिसचे त्रास होणं, अर्थरायटिस चेंजेस ज्याला म्हणतात, गुडघेदुखीचा त्रास खूप जास्त व्हायला लागतो. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आधी पचनक्रिया, आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. पचनक्रिया जर आपण नॉर्मल केली किंवा रुटीन व्यवस्थित करायचा प्रयत्न केला तर जगातले सगळे त्रास कमी होतात. त्यामुळे आणि आपल्याला दिनचर्या सांगितलेली आहे. तर तुम्ही या सगळ्यांना मिळून जाता जाता एक काय सल्ला द्याल की एक दिनचर्या कशी असावी, आहार विहार व्यायाम सगळं कसं असावं? सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की पाणी कमीत कमी 12 ते 15 ग्लास पाणी रोज पिणं गरजेचं आहे. आहारामध्ये शरीरानुसार वात, पित्त, कफ ही प्रकृती प्रत्येकाची वेगळी असते. प्रकृती परीक्षणाचा एक चार्ट येतो तर त्यानुसार जनरली वात प्रकृती ज्यांना असते त्यांनी चणे, वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे हा आहार खाणं थोडं वर्ज्य राहील. पित्ताचा त्रास मनापेक्षा जास्त होतो त्यांना आपण आता दाखवले की तुरडा, हरभरा डाळ, फर्मेंटेड फूड, आणि कफाचा विकार ज्यांना जास्त असतो अशा लोकांनी दुधाचे, दह्याचे प्रकार किंवा कफवर्धक जो थंड पाणी, ह्या गोष्टी आहारामध्ये वर्ज्य करणं गरजेचं आहे. जेवण वेळेवरती जेवणं आणि अन्नपचन होण्यासाठी थोडंसं शरीराला हालचाली असणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यायाम नक्कीच गरजेचा आहे. रोज एक अर्ध्या तासाचा व्यायाम, थोडंसं आपण म्हणतो की जेवल्यानंतर चालणं गरजेचं आहे, वॉक महत्त्वाचं असतो, तसं शतपावली करावी. आणि पाणी जर तुम्ही पिलात 1 ग्लास आणि त्यानंतर थोडंसं, आता बऱ्याचदा काय होतं की पाणी प्यायचं आणि लगेच झोपायला जायचं आणि त्यामुळे कफ प्रमाणापेक्षा जास्त तयार होतो, अशी शरीराची टेंडन्सी होते. थंड पाणी पिलं तर त्यामुळे वाताचा त्रास खूप जास्त होतो. तर त्यामुळे कोमट पाणी प्यावं आणि थोडं शतपावली करावी, तर त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. डॉक्टर, खूप सुंदर विस्तृत माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपणही भेटणार आहोत अशाच एका नवीन तज्ज्ञांसह साम संजीवनीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.